काय हो मिसेस, व्हॉट इज दिस? आणि काय अध्यक्ष, तुम्हाला तरी कळायला पाहिजे. काय झालं आता? काय झालं म्हणजे काय झालं? तुम्ही कशाला चहा घेऊन बाहेर आला? देशमुखांच्या घरच्या सुना असली कामं करत नाहीत. शोभत का असं? जयश्री तुम्हाला कळू नये का? तुम्ही जा चहा बाहेर घेऊन. म्हणजे काय राहिली गावात आमची? हो नाही 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 भैया, तिची काही चुकी नाही. मीच म्हणलं तिला चहा घेऊन जा म्हणून. चेडे तू राहू दे बाई, मीच जाते घेऊन. भैया मलाच कळायला पाहिजे होतं. हा काय मामी, इकडं आम्ही आमच्या मिसेसला बाहेर जाऊन देत नाही. आमच्या सासूबाईला बरं जाऊन देईन. काय तुम्ही कसं दिसतंय ती आईला? आमच्याकडे असली काम करायला घरगडी आहे, पण इथं काम करायला घरगडीच नाही. त्याला काय करणार? नाही तुमचं बरोबर आहे, पण आजचे दिवस करे की ऍडजस्ट. शीतल, आम्ही काय म्हणतोय, तुम्हाला जमल का चहा द्यायला? नाही त्याचं काय आहे, जयश्रींनी बाहेर येणं मला काय पटत नाही. म्हणजे बघा बर का, मी काय फोर्स बिर्स करत नाही तुम्हाला. नाही तर मीच घेऊन जातो. अहो नाही 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 नाही, अहो तुम्ही कशाला घेऊन जाताय? जाईल किती, त्याला काय तवा. शीतल, तो चहाचा ट्रे घे आणि बाहेर नेऊन दे. पाहुणे बराच उशीर झाला थांबल्यात. अहो पण मामी आता हे. अगं नुसतं नेऊन तर द्यायचंय ना. ठेवती बाजूला, जा चहा नेऊन द्यायचा आधी. अध्यक्ष, आणि हा काय अवतार केलाय? बाहेर आमचे पाहुणे आले, त्यांच्या समोर ह्या आमच्या सासूबाई अशी ओळख करून देऊ का? कसं दिसतंय ती? हा आवरा की जरा. वय वय आवरते की. मी हाय बाहेर, या लवकर. चेडे बघितलंस का, भैयांची नजर किती पारखी आहे ती. म्हणजे अगं म्हणजे काय, म्हणजे तुला तर का नाही चेडे काहीच कळत नाही बघ. अगं शितलीची लायकी मोलकरणीची आहे, ही भैयांनी कसं पारखलं. आता अजिंक्य तर आपल्या घरातले एक गडीच आहेत ग, मग गड्याची बायको कोण झाली? हा याला म्हणायचं माणसाची पारख. कसं असतंय जेडे, पायातलं वाहन पायात बरं म्हणतात का नाही, ती काय उगीच नाही. बरं बाई, मी घेते आवरून. चल. पुष्पे, काय झालं ग? अगं आत्ताच रांगोळी केलतीस आणि आता काय तोंड खांगाळतीस? आत्ताच कुठे हो जिजी, मस्त अर्धा तास झाला. अगं मग अर्ध्या तासानं तुझं काय बिघडलं? अहो तुम्ही जरा गप बसता का? बाहेर भैयांचं अभिनंदन करायला माणसं आले ती. अगं मग भैयाला भेटाय माणसं आल्यात, तुला आल्यासारखी का वागतेस? तुम्ही तर ना नुसतं टोमणच मारा, तुम्हाला दुसरं काय जमतंय तवा? अहो एवढ्या माणसात मी शोभली पाहिजे का नाही भैयांची सासू. का वयाने किती बी अंग असलं तर काही राजहंस होत नाही. काय काय म्हणले तुम्ही? हाय का आता मी कशाला तुला काय म्हणत्या? मला काही कळत नाही असं वाटून देऊ नका. धू धू तोंड धू चांगलं. धुते. आई ग, तुमच्याशी बोलायच्या नावात सगळं साबण गेला डोळ्यात. आणि हे बघा, तुम्ही बाहेर येऊ नका, इथंच बसा. आणि काय लागलं तर ते शितलीला हाक मारून घ्या, बाहेर गर्दीत येऊ नका. पुष्पे,
मला गर्दीत मिरवायची नाही हौस तुझ्यासारखी. तर आता कशी हौस असेल तुम्हाला? तीच त्या अजिंक्यन शितलीचं काय असतं का नाही, म्हणजे मग एका पायावाल्या असत्या. दोन्हीकडं बोलते बाय. कसं होणार पुष्पीचं काय माहित. अभिनंदन भैया साहेब. धन्यवाद. उशीर केला यायला. हो जरा उशीर झाला. असू दे, तुमचा मेसेज मिळाला होता बरं का मला. बसा बसा. अरे बर्गे साहेब, या 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 या. अभिनंदन भैया. धन्यवाद धन्यवाद. तुमची महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीसपदी निवड झाली. आम्हाला फार आनंद झाला. ए थँक्यू थँक्यू थँक्यू. बर येतो मी. मला जरा गडबड आहे. लगेच? हो, जरा घाई आहे. अहो भैया, आमची ओळख नाही करून दिली. हे बर्गे साहेब आमच्या पक्षाचे कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष. होय, नमस्ते. नमस्ते नमस्ते. आणि ह्या आमच्या सासूबाई हा, पुष्पा बोलके. फेडरेशन अध्यक्ष. वा 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 वा. अहो तुम्ही चहा नाही घेतला ना? थांबा. नाही, जरा आता घाईत आहे. परत आणि येतोच की. अहो परत तर यालच की. असं कसं जाताय? चहा घेऊन जावा. थांबा. शीतल, ए शीतल. बसा साहेब बसा. अगं चहा दिला नाहीस वे ह्यांना. लक्ष कुठं असतंय तुझं? शीतल, तू आधीच भैयासाहेबांची माफी मागितली असतीस तर भैयासाहेबांना एवढा त्रास झाला नसता. शीतल, ही बाकीचे बी कप घेऊन जा. मम्मी, ह्योच दिवस बघायचा होता ना तुला कधीपासून? कशी गडगड्यावानी काम करते बघ आता. छेडे, मला तर एवढा आनंद होतोय म्हणून सांगू तुला. हिला असेच कामाला लावून तिचं कसं पाय पुसणं करते का नाही बघ.